जय शिवराय भावा. थंबनेलवर क्लिक झाल्याशिवाय भाई ऑडियन्स येतच नाही आपल्या व्हिडिओवरती. थंबनेल खूप महत्त्वाचा असतो आणि थंबनेल बनवायचा कसा? या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. काही वेळात स्क्रीन दिसेल इकडं माझी आणि सगळी गाणी वाजणार. थंबनेल एकदम प्रॉपर थंबनेल कसा बनवायचा जेणेकरून क्लिक रेट वाढला पाहिजे. बघा, क्लिक रेट खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यावर डिपेंड करतं तुमच्या या व्हिडिओला व्ह्यूज किती येणार. जर थंबनेल भंगार असेल ना, नाही राव कोण बघत. आता मी एवढा भारी थंबनेल बनवला तरी बघा तुम्ही व्ह्यूज किती आहेत. मागचे व्हिडिओज आपले बघा, ही सीरीज पूर्ण बघा. आपण सुरू केली. मराठी पोरं कंटेंट क्रिएटर्स बनली पाहिजे. ओके. त्याच्यामुळे हे जे थंबनेल मी बनवतोय, कसं बनवतोय, काय करतोय, सगळं स्टेप बाय स्टेप. चला सुरू करू. माझी स्क्रीन मी तुम्हाला लगेच शेअर करतो. ठीक आहे. या साईडला माझी तुम्हाला स्क्रीन एक एक जस्ट सेकंदामध्ये दिसेल. ओके. या धिस इज माय स्क्रीन. या स्क्रीनवरती तुम्हाला काही नाही करायचं, प्ले स्टोअरला जायचं आहे. डायरेक्ट प्ले स्टोअरला जावा आणि प्ले स्टोअरला सर्च करा पिक्सल लॅब. काय सर्च करायचं आहे? पिक्सल लॅब. हे बघा, इथं येऊन सर्च करा पिक्सल लॅब. PIXPIX पिक्सल लॅब. हे बघा खाली आलंय. 1, 2, 3, 4, 5 नंबरला दिसत असेल तुम्हाला पिक्सल. गेलं पहिल्यांदाच आलं. चला, पिक्सल लॅब. PIXELLAB. क्लिक करा पिक्सल लॅब. भारी ॲप्लिकेशन आहे बिगिनरसाठी. हे बघा 100 मिलियन डाउनलोड आहेत, म्हणजे विचार करा. इन्स्टॉल करा. याचा यूज करून थंबनेल बनवायचा आपल्याला. ठीक आहे. काल आपण व्हिडिओ अपलोड पण केला होता. एकदा मी दाखवतो तुम्हाला. आपला चॅनल कुक विथ आदी समथिंग काहीतरी होतं, बरोबर आहे. मी इकडे येतो. स्विच अकाउंट. माझे खूप सारे अकाउंट आहेत तसं म्हणायला. कॅन यू चेक इट गाईज? एक्सप्लोर विथ आदी अँड अभि आपण चॅनल बनवला होता. आणि आपण व्हिडिओ पण अपलोड केला आहे बघा. माझा पहिला ब्लॉग समथिंग राईट. आता याला आपल्याला थंबनेल लावायचा आहे आणि व्हिडिओ पब्लिश करायचा आहे. कसा करायचा मी सांगतो. हे बघा, इथं पेन्सिलचा आयकॉन दिसतो. पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आणखीन एक पेन्सिल आयकॉन येईल. पेन्सिलवर क्लिक करा. हे बघा, हे काय म्हणतोय? डाउनलोड थंबनेल. म्हणजे हा ऑटोमॅटिक थंबनेल YouTubeने तुमच्या व्हिडिओमधून कॅप्चर केला. इथं खाली पण दिलेत बघा. हा लावायचा आहे का, हा लावायचा आहे का, कस्टम लावायचा आहे. कस्टम म्हणजेच आपण बनवणार आहोत. ओके. त्यामुळं या इकडं. हे ओपन झाले, इन्स्टॉल झाले. ओपन करा. सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे. बघा, पिक्सल लॅबवरती का सांगत आहे? सर एआयच्या जमान्यात पिक्सल लॅबवरून कोण करत आहे? मला माहीत आहे. पण मित्रांनो, एआयचाच मी यूज करणार आहे इथं. पण पिक्सल लॅब पण यूज करता आलं पाहिजे, कारण इन फ्युचर जर एआयचे टूल्स पेड झाले, ती रक्कम तुम्हाला, अरे सर एवढे पैसे तर नाही आहेत, मग पिक्सल लॅबच यूज करायला लागेल. नो ऑप्शन. कारण माणसाचा जो ब्रेन आहे ना, तो एआय नाही रिप्लेस करू शकत. ठीक आहे. त्यामुळं एआय जर महाग झाला तर करायचं काय? आपल्याला स्वतः बनवता आले पाहिजे थंबनेल, राईट? सो इथं आल्यानंतर तुम्हाला इथं वरती 3 डॉट दिसतील राईट साईडला. आहे बघा, 3 डॉटवरती क्लिक करा. इथं मला वाटतंय एक फीचर आहे बरं का. लेट मी चेक इट. हा ब्रश म्हणून काहीतरी दिसतोय मला. हे 3 डॉट दिसतंय ते बघा. याला गोल करू का मी? सरक रे बाबा. हे 3ला गोल. हे बघा, हे गोलसारखं होतंय काहीतरी. हे 3 डॉट जे दिसतायत तुम्हाला, याला क्लीन पण करता येतं. याने असं पण करता येतं वाटतं. हे बघा, क्लीन पण करता येतं. हे एक्स रेकॉर्डर म्हणून एक ॲप आहे, त्याच्यामध्ये हा फीचर आहे. ठीक आहे. याला हे करतो मी. हे 3 डॉटवर क्लिक करा. केलं क्लिक? होईना क्लिक. 1 मिनिट. ये क्या कर रहा है? 3 डॉट. झालं क्लिक. त्यानंतर खाली इमेज साईजचा ऑप्शन आहे. इमेज साईजवर क्लिक करा. कस्टमच्या ठिकाणी यूट्यूब थंबनेल दिसत असेल, क्लिक करा. हे बघा, याचा रेशिओ येतो 16:9. ओके क्लिक करा. हे बघा, हे जे तुमच्या समोर आता आलं, हे यूट्यूब थंबनेलसाठी आले. न्यू टेक्स्ट आहे, ह्याला कट करा. कसं कट करायचं? खाली ऑप्शन आहेत बघा. ए आहे, असा गोल आहे, परत असा चौकोन आहे. ह्या एवर क्लिक करा. इथं डिलीट आहे, डिलीट करा. झालं डिलीट. हळूहळू बघायचं, समजून जाते. ठीक आहे. टेक्स्ट ॲड करायचं असेल तर टेक्स्टचा ऑप्शन आहे. टेक्स्टवर क्लिक केलं, आलं. डिलीट गेलं. लय भारी राव. परत इथं तुम्ही पुढं इथं क्लिक केला बघा, हे काही ऑप्शन दिसतील. पुढं क्लिक केलं, हे ऑप्शन दिसतील. आता याच्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, दॅट इज ट्रान्सपरंट, सेकंडवाला. या ट्रान्सपरंटवर क्लिक करा. ट्रान्सपरंटवर क्लिक केल्यानंतर कलर ऑप्शनवर क्लिक करा. आणि आता इथं ग्रेडियंट कलर आहे ना, याच्यावर क्लिक करून या प्लसवर क्लिक करा. बघा, लेफ्ट साईडला, राईट साईडला ट्रान्सपरंट कलर मला माझ्या बॅकग्राऊंडला ठेवायचं आहे. सो ही लेफ्ट साईड आहे बघा. इथं क्लिक केलं मी, हे दिसतोय ॲरो, ही लेफ्ट साईड आहे. याला मी असं हे पण करू शकतो. बघा, मी इथंच ठेवतो. आणि कलर मी याला चूज करतो समथिंग हा ब्ल्यूवाला. हे बघा, माझ्या लेफ्ट साईडला इकडे ब्ल्यू आला असेल. बघा, हा सेंटरला आला आता सध्या. तर काय करा, इथं पूर्ण या साईडला, इकडं राईट साईडला क्लिक करा. आणि इकडं मी लेट सपोज हा ग्रीनवाला कलर चूज करत आहे. ठीक आहे. आणि मी ह्याला थोडंसं लेफ्टला ब्ल्यू, राईटला ग्रीन, समथिंग लाईक दिस, असं मला पाहिजे. हे बघा,
हे आपल्या हातात आहे कसं ठेवायचं, राईट? नाव हे बघा थोडंसं याची इंटेन्सिटी पण वाढवू शकता तुम्ही. नाव तुम्हाला असा कलर भेटेल तुमच्या बॅकग्राऊंडसाठी. मग असा नको आहे तुम्हाला वेगळं काय बॅकग्राऊंड पाहिजे, इट्स युअर चॉईस गाईज. बॅकग्राऊंडला काय एखादी इमेज लावायची ती पण लावू शकता. पण हा ट्रान्सपरंट कलर मी तुम्हाला आता सध्या तर रिकमेंड करेल. पण हा खूप गडद आहे. सो याची इंटेन्सिटी तुम्ही जरा कमी करू शकता. हा जो ब्ल्यू दिसतोय थोडासा मी असा नॉर्मल ठेवतो याला या साईडला पण आणि या साईडला लेट्स अ ग्रीन आहे, थोडासा ग्रीन नॉर्मल. सो इट्स लुक लाईक दिस वन. ओके फाईन. याला ओके म्हणा. ठीक आहे. आता टेक्स्ट ॲड करायचं आहे. टेक्स्टवरती क्लिक करा. प्लसवरती क्लिक केलं तरी टेक्स्ट म्हणून येईल आणि ते टेक्स्ट तुम्हाला जे काय लिहायचं, लेट सपोज मी लिहिलं माय फर्स्ट ब्लॉग. ठीक आहे. हे टेक्स्ट मी लिहिलं, ओके केलं. एका हाताने का राईट करतो मी, हे इथं अडकवलं तर होऊन जाईल ना. एकच मिनिट. हा माईक आहे माझा. हा माईक असा आतमधून लावावा लागेल आणि इथं वरती आहे असं ठेवावं लागेल. सिम्पल यार, हातात काय घेतलाय मी. एकदा मला म्हणलं जर माईक हातात नसतं घ्यायचं, लावायचं असतं, मी हातात घेत आहे. सवय पडिले वळण इंद्रिया सकाळ. ठीक आहे. सो हा जो फर्स्ट ब्लॉग आहे याला तुम्हाला आणखीन कलर द्यायचा असेल, बघा इथं ऑप्शन आहेत. कलरवर क्लिक केलं कलर येईल बघा, रेड. बघा किती कलर आहेत. याला पहिलं तर तुम्ही हे करा, पुढं या स्टाईलमध्ये जावा, याला बोल्ड करा. हे बघा बोल्ड होतं आहे. याला फॉन्टमध्ये या खूप सारे फॉन्ट आहेत हे बघा. हे क्लिक करून तुम्ही बघू शकता कोणता चूज करायचा. मी हा ठेवला अमरनाथ समथिंग. ठीक आहे. हां, ह्याची साईज वाढवायची, साईजचा ऑप्शन आहे बघा. साईज वाढते कमी होते किंवा तुम्ही याला ड्रॅग करून सुद्धा आय थिंक साईज वाढू शकता. हे बघा ड्रॅग करून पण साईज वाढते. माय फर्स्ट ब्लॉग. ठीक आहे. ओके, माय फर्स्ट ब्लॉग. इकडे मला इमेज ॲड करायची माझी एखादी. ठीक आहे. आता इमेज ॲड करण्यासाठी मी प्लसवर फ्रॉम गॅलरीमध्ये क्लिक केलं. आता खूप सारे इमेजेस मला येतील बघा, माझे थंबनेलच आहे तिथं. आता याच्यामधून एक इमेज घ्यायची, पण तर या इमेजचं जे बॅकग्राऊंड आहे ना, ते बॅकग्राऊंड हटलेलं नाही बघा. ही जर इमेज मी घेतली, सिलेक्ट केली, तर हे असं दिसेल. कॅन यू चेक इट? हे तुम्हाला असं दिसेल. ह्याचं बॅकग्राऊंड मला काढायचं आहे. त्यासाठी गुगलला जा. गुगलला क्रोमला जावं आणि सर्च करा. इथं सर्च करा. दॅट इज समथिंग पिक्सल कट. PIXELCUT. पिक्सल कट. कोणती वेबसाईट? पिक्सल कट. आणि सर्च करा. हे बघा बॅकग्राऊंड रिमूव्ह होतं डायरेक्ट. पिक्सल कट ड्रॉप. याच्यावर मी माझी इमेज चूज केली. लेट्स मला याचं बॅकग्राऊंड हटवायचं. मी क्लिक केलं, बॅकग्राऊंड रिमूव्ह होतं राव. फ्री वेबसाईट आहे, फ्री. काही म्हणजे चार्जेस नाही आहे. कॅन यू चेक इट? बॅकग्राऊंड गॉट रिमूव्ड सक्सेसफुली. हा वरती डाउनलोड ऑप्शन दिसतोय, क्लिक करा. याच्यावरती क्लिक करा. फ्रीमध्ये डाउनलोड तुमचं इमेज झालेली आहे. दॅट्स इट. आणि ही तुम्ही इथं येऊन ॲड करा. आता हे नको आहे मला, हे काढून टाकतो मी. हे बघा आलं का आता? विदाऊट बॅकग्राऊंड कसं दिसत आहे? चांगलं दिसतंय. हे राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला ठेवा. माय फर्स्ट ब्लॉगला इकडे घ्या. हे बघा लाईक दिस. कॅन यू चेक इट? माय फर्स्ट ब्लॉग सुंदर दिसत आहे. ठीक आहे. माय फर्स्ट ब्लॉग. ह्याला आणखीन भारी करायचे बरं का. मी जस्ट शिकवत आहे तुम्हाला की पिक्सल लॅबने कसं करायचं. AI एकाच सेकंदात देतो यार, काय सांगू तुम्हाला. दाखवत होते माय फर्स्ट ब्लॉग. आणि इथं खाली आणखीन तुम्हाला टेक्स्ट लिहायचं. याला कॉपी म्हणा. हे कॉपी होऊन खाली येईल. याला मराठीमध्ये टेक्स्ट लिहायचं मला काहीतरी. मराठी चूज केलं मी. यूट्यूबची सुरुवात समथिंग मी लिहिलं आहे. यूट्यूब वेगळं ठेवायचं आहे मला. ह्याची सुरुवात वेगळं ठेवायचं असं. यूट्यूब फक्त याच्यात लिहा. आणि याला एक वेगळा कलर देतो मी समथिंग. ठीक आहे. हा येल्लो ठीक आहे. थोडासा याला मोठा करू. यूट्यूब. ठीक आहे. परत कॉपी करा. सुरू. यूट्यूब सुरू यूट्यूब जर्नी सुरू असं मला म्हणायचं आहे. सुरूला मी ठीक आहे हाच ठेवतो. याला कॉपी करतो. कॉपी जर्नी. हां, यूट्यूब जर्नी सुरू. जर्नीसाठी मी या ठिकाणी एक वेगळा कलर देत आहे. यूट्यूब जर्नी. आणि याचा फॉन्ट पण चेंज करा वाटलं सर. हे बघा फॉन्ट हा देऊ का? हां, फॉन्ट हा दिला मी. हे बघा खूप सारे ऑप्शन आहेत. त्याला बॅकग्राऊंड कलर द्यायचा. बॅकग्राऊंडवर क्लिक करा. हे बघा बॅकग्राऊंडसुद्धा येतं आहे त्याला. कॅन यू चेक इट? अरे म्हणजे राड आहे रे बघा. याची पॅडिंग वगैरे इकडं वाढवू शकता, कमी करू शकता. राईटला थोडी वाढवू आपण. टॉपला वगैरे नको. कलर याचा
वाईट. ठीक आहे. यूट्यूब जर्नी सुरू. माय फर्स्ट ब्लॉग यूट्यूब जर्नी सुरू. ठीक आहे. थोडंसं मोठं. बस बस गाईस, दॅट्स इट. ओके. किती भारी आहे. म्हणजे स्टार्टिंगला असंच थांबलेलं असतात. तर तुम्ही चल काय सर याच्यात भारी, स्टार्टिंगला असंच असते. ठीक आहे. आता तुम्ही इथं क्लिक करा प्लसच्या पुढला ऑप्शन. हे बघा प्लसच्या पुढे एक ऑप्शन आहे, हा वाला दिसते सगळ्यांना. इथं सेव्ह ॲज अ इमेजवर क्लिक करा. एखादी ॲड वगैरे येऊ शकते. सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करा. दॅट्स इट. तुमची इमेज सेव्ह झाली. ॲड आली. ऐ ग बस. ॲडला बंद केलं मी. आणि आता मी माझ्या वाय टी स्टुडिओमध्ये येतो. कस्टम थंबवर क्लिक करा आणि अय हा व्हेरीफाय करा म्हणतो. ठीक आहे. व्हेरीफाय केलं नव्हतं आपण. ठीक आहे. व्हेरीफायवरती नंबर टाकून ओ टी पी टाकावं लागतं. ठीक आहे. ओ टी पी आता त्याच्यावरती जाईल यार माझा. पण मी तुम्हाला सोपं सांगतो. हा नंबर टाका तुमचा. ठीक आहे. टेक्स्ट मी म्हणा. नेक्स्ट म्हणा. ओ टी पी टाका. थंबनेलचा ऑप्शन येईल. थंबनेल चूज करा. ॲड करा. सेव्ह करा. एवढंच करायचं आहे. बाकी काही नाही आहे. ठीक आहे. आता हा ओ टी पी त्या मोबाईलला जाईल. मला उठावं लागेल. ओ टी पी बघावं लागेल. सो दॅट्स वाय ह्या मोबाईलमध्ये कार्ड नाही आहे. ठीक आहे. एवढं सिम्पल आहे बघा. नेक्स्ट करा. ओ टी पी येईल. ओ टी पी टाका. व्हेरिफिकेशन सक्सेस. तुम्हाला थंबनेलचा ऑप्शन येईल. क्लिक करा. थंबनेल ॲड करा. डन. तुम्हाला डनचा ऑप्शन येईल. डन करा. सेव्ह करा. तुमचा थंबनेल लागून जाईल. आता ए करून कसं करायचं आहे त्यासाठी चॅट GPT तुमच्याकडे पाहिजे. मी ओपन केले चॅट GPT. आय थिंक लॉग इन मी केलं नाही. हां, लॉग इन करून घेऊ आपण. लॉग इन. कंटिन्यू विथ गुगल. मी लॉग इन करतो एका मेलने माझ्या. जो आपण बनवला होता एक्सप्लोर विथ आदी अभी, तोच करू आपण. एक्सप्लोर विथ कुक विथ आदी आपण बनवला आहे. ठीक आहे. हा सिलेक्ट केला मी. नोटिफिकेशन वगैरे जाऊन म्हणजे झालं. वय किती आहे? ठीक आहे. वय आमचे 25 आहे. सर 25 वय तुमचं? किती असेल राव? 25. ओके. नाव तुम्हाला दिसत असेल सगळं इकडे, राईट? व्हिडिओ बनवताना असं वाटत नाही की यार आपल्या साईडला स्क्रीन आहे, पण एडिट करताना वाटतं. हे कसं करायचं हे पण सोपं आहे. आता ठीक आहे. चॅट GPT ओपन झाले. इथं याच्यावरती क्लिक करा. तुमचा फोटोमध्ये जा. फोटो ॲड करा. हा फोटो थंबनेलवाला. आणि इथं सिम्पल क्रिएट इमेजवर क्लिक करा. लिहायचं काय सांगतो आहे का? टेक दी रेफरन्स ऑफ माय थंबनेल. टेक दी रेफरन्स ऑफ माय थंबनेल अँड गिव मी न्यू eye catching attractive thumbnail for YouTube. Add background color, font color, size, icons, emojis as per your requirement. एवढंच लिहायचं आहे. आणि इथं म्हणायचं परत खाली रेशो. याचा रेशो याला द्या, नाहीतर चुकतो हा कधी कधी. रेशो 16:9 एक्झॅक्टली म्हणा. डन गाईज. सेंड करून द्या. हे बघा प्रॉम्प्ट बघा, सगळे स्क्रीनशॉट मारून ठेवा. असे थंबनेल बघा. आपला थंबनेल पाठवायचा आणि याला द्यायचा. ठीक आहे. पण AI संपल्यानंतर आपल्याला स्वतःचाच थंबनेल घ्यावा लागणार आहे. त्यामुळं पिक्सल लॅबवर प्रॅक्टिस करा. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही इफिशियन्स बनत जाल. त्याच्यामध्ये तुम्हाला भारी भारी थंबनेल बनवता येतील. हा तर नॉर्मल आहे रे. बघा आता हा AI बनवत आहे. थोडासा टाईम घेतो. हा 1 मिनिट वगैरे घेऊ शकतो. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, करून टाका राव. काय करताय? पायथन पण शिकवतोय आपण. यूट्यूबची सिरीज पण सुरू आहे. कसे व्हिडिओ बनवायचे, कशा प्रकारे एडिट करायचे, सगळं हळूहळू मी सांगणार आहे. बघा. वाव. कॅन यू इमॅजिन गाईज? या थंबनेलवरून असा थंबनेल बनवू शकतो. व्हॉट यू नो माय फर्स्ट ब्लॉग यूट्यूब जर्नी सुरू. किती भारी. म्हणजे यूट्यूबचा लोगो ॲड केला आहे. परत विमान जर्नी सुरू केली आहे. इकडं डोळ्यातून असं आनंद अश्रू येत आहेत. आनंद अश्रू नाही आहे, खुशी होत आहे. माझ्या बॅकग्राऊंडला वेगळंच ॲड केलं. अरे म्हणजे कॅन यू कम्पेअर गाईज? दोन्ही थंबनेल बघा कसलं यार. जस्ट इथं डाउनलोडवर क्लिक करा. डाउनलोड ॲड करून टाका तिथे. टाका व्हिडिओ. धड 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 धड. स्टार्टिंगला मित्रांनो 5, 10, 15 कमी व्ह्यूज येतील यार. खरंच कमी येतील. 100 व्हिडिओ टाका. जोपर्यंत असं वाटत नाही की भाई थकलो यार मी आता, बस बस बस, तोपर्यंत टाका. 100 व्हिडिओ कन्सिस्टन्सली डेली टाकत चला. डेली 1-2 दिवसाआड तुम्हाला रिझल्ट 100% भेटेल. हळूहळू सबस्क्रायबर वाढतील. हळूहळू वॉच टाईम वाढेल. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमचा रिॲलिटी तसं द्या. तुमचा टोन हा प्रामाणिक पाहिजे. ना की त्याच्यामध्ये बाबा काहीतरी मला भेटणार आहे आणि मी उगाच बनवत आहे, सरांनी सांगितलं, असं नाही. एक मनातून आलं पाहिजे. इंटरेस्ट पाहिजे.
यूट्यूबर बनण्यासाठी इंटरेस्ट पाहिजे बाई. इंटरेस्टशिवाय होत नाही. प्रोग्रामिंगमध्ये पण इंटरेस्ट पाहिजे. इथं पण इंटरेस्टच पाहिजे. नाहीतर कोणीतरी धक्का दिलाय कर. नाही, नाही, नाही. ते शाळा कॉलेजमध्ये BCA कर ना. करू? कर. केलं. काहीच नाही. असं इथं नाही चालत. यूट्यूबमध्ये प्रोग्रामिंगमध्ये स्वतःचा इंटरेस्ट पाहिजे. स्वतःची आवड पाहिजे. भयानक आवड पाहिजे. ठीक आहे. चला मी स्क्रीन बंद करतो माझी. पूर्ण भयानक आवड असल्याशिवाय मित्रांनो ह्या गोष्टी होत नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळं सुरू केलंय ना, नाही केलं पहिल्या व्हिडिओपासून बघा राव. यूट्यूब चॅनल बनवायचा कसा तिथपासून पेमेंट कशी घ्यायची इथपर्यंत आपला प्रवास असणार आहे. ठीक आहे. त्यामुळं बने रहो, सबस्क्राईब करो, लाईक करो.